नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भात आज एक अतिशय दिलासदायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे मानधन अजूनपर्यंत मिळाले नव्हते. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांचा आकडा मोठा होता, ज्यांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नव्हता. राज्यामध्ये इतर प्रवर्गांसाठी 14 मे 2026 पासून मार्च महिन्याचे आणि 15 मे पासून एप्रिल महिन्याचे मानधन वितरित करण्यास सुरुवात झाली होती. परंतु तांत्रिक किंवा निधी अभावामुळे प्रलंबित असलेल्या या एससी प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या प्रलंबित हप्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज म्हणजेच 20 मे 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या नवीन नुसार आर्थिक वर्ष 2026 to 2027 अंतर्गत अनुसूचित जाती घटकातील महिलांसाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांचा एकूण नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यासाठी एकूण 730 कोटी 51 लाख रुपयांच्या प्रचंड निधीला शासनाने थेट मंजुरी दिली आहे. हा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर सुपूर्द करण्यात आला आहे. शासनाने मंजूर केलेल्या या 730 कोटी रुपयांच्या निधीमध्ये दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्यात आला आहे. यामध्ये मार्च 2026 या महिन्याकरिता 365 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 या महिन्याकरिता 365 कोटी रुपये अशी समसमान विभागणी करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने हा निधी थेट उपलब्ध करून दिल्यामुळे आता येत्या अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये पात्र असलेल्या आणि हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे हे प्रलंबित मानधन ताबडतोब क्रेडिट म्हणजेच जमा केले जाणार आहे. या शासन निर्णयामध्ये केवळ निधीच मंजूर करण्यात आलेला नाही, तर भविष्यात असा विलंब टाळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचनाही देण्यात आली आहे. वितरित झालेला निधी खर्च करताना सर्व वित्तीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि हा निधी केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच पुढील महिन्यांमध्ये निधी वेळेवर मिळावा यासाठी उपलब्ध तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल आणि आवश्यक निधीची मागणी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवण्याची सक्त दक्षता घेण्याचे निर्देश या GRच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अधिकृत शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी साक्षांकित करून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या GRची थेट लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल, जिथे जाऊन तुम्ही तो स्वतः पाहू शकता. मार्च आणि एप्रिलचा हप्ता रखडलेल्या आमच्या सर्व भगिनींसाठी ही नक्कीच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.